क्यों गया पहला बता ना। नहीं मालूम ना, उसकी गाड़ी है, मेरे को नहीं मालूम है ना भाई। तू साथ में बैठा तो को मालूम नहीं। तेरा नाम क्या है, तेरा आइडेंटिटी दिखा क्या है? अरे भाई असं चोरल्यावर तसंच करतात हे। चोरी करते क्या? अरे नहीं दादा, ये करते ही नहीं हम लोग। पोलिसांना फोन जमा कर त्याला ए, पोलिसांना। बरं, तू चोरी नाही केली ना, तू चोरी नाही केली ना, मग तू पळाला कशाला? तुझ्या साथीदार पळाला कशाला सांग मला? वही तो बोल रहा हूँ भाई, सवा तेरा लोग भाग रहा है के लिए। उसको बुला। पळाला बुला नाही तो? सबको अभी, नहीं तो मारेगा बहुत तेरे को। याने चोरीदार पळाला कुछ भी दारू नहीं पी। छोड़ यो, हे पोलिसांना जमा कर। बघा, गाडी कचऱ्याने गेली आजची। तू आगरी दिसते ते ना. ते सकाळी कशी फिरायला लोक येतात ना, त्याच्यामुळे ते शांती फिरायला लोकं आहे आहेत. ना. अरे माझी गाडी घेऊन अरे बकऱ्या घेऊन चोऱ्या करता तुम्ही. ही गाडी बी आणि चावी नाही गाडीला. चोरीची नाही. जिमला झाली होती केले काम करून जा. तेरे साथ में ये कौन बस चॉपर। साथ में कौन था? शाहिद शाहिद किधर है वो? भाग जा, उसको बोल रहा हूँ भाग रहा, क्यों रुकना, क्यों भाग रहा है? ये काय के लिए लेके घूम रहा है ये काय के लिए लगता है तेरे को? किसको? ये काय के लिए चाहिए? ये उसका ही है, मेरे पास था। तू सब उसका चीज पुलिस वाली थांबा थांबा। हाँ? सब तेरे पास काय को रखता है ये सब? मानपाडा पोलीस ठाणे येथे काल दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी हा गुन्हा दाखल झालेला आहे। त्या गुन्ह्यामध्ये एक मोबाईल स्नॅचर पकडलेला आहे। त्यामध्ये हे जे मोबाईल स्नॅचर आहे तो त्याने आपल्या सहकार्याच्या मदतीनं कोळसेवाडी पोलीस ठाणे हद्दीतील एक मोटरसायकल चोरून पहाटेच्या सुमारास त्यानंतर त्याच मोठीच मोटरसायकल मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत घेऊन आल्यावर सागरलीचे एक रहिवासी आहेत आणि ते रस्त्यानं सकाळी चालत जात असताना त्यांना थांबवून त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील रेडमी कंपनीचा मोबाईल हिसकावून ते घेऊन जात होते। त्याचवेळी गस्तीवर असणारे पोलीस आणि पब्लिक यांनी त्यांना पकडून पोलीस ठाण्यास त्याला पकडून आले। त्या दरम्यान एक आरोपी फरार झालेला आहे, त्याचा शोध आम्ही घेत आहोत। गुन्ह्यात जो चोरीस गेलेला मोबाईल होता तो हस्तगत करण्यात आलेला आहे। गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल हस्तगत करण्यात आलेला आहे, तसे चाकू हस्तगत करण्यात आलेला आहे। त्यामुळे कोळसेवाडी पोलीस स्टेशनचा एक गुन्हा पण उघडकीस आलेला आहे। आरोपीकडे आम्ही सखोल चौकशी करत असून यातून अधिक त्यांनी केलेले अधिकचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। आरोपीचा जी क्रिमिनल हिस्ट्री आहे आम्ही तपासत आहोत। त्यामध्ये आरोपीचं जे नाव आहे ते मोहम्मद गुलाम शेख आहे आणि त्याचे अशी अधिक माहिती आम्ही प्राप्त करत आहोत। कोणार्क, अपना शहर अपनी बात।